घेतल्यानंतर काही कालावधीत दोघांच्या शरीरात यकृताचा भाग हळूहळू वाढत जातो. जिवंत असताना अवयवदान करणाऱ्यांमध्ये अत्यंत जवळचे नातेवाईक, नियर रिलेटेड डोनर्स आणि नॉन नियर रिलेटिव्ह डोनर्स किंवा सोप्या भाषेत लांबचे नातेवाईक असे 2 प्रकार आहेत. अत्यंत जवळच्या नातेवाईकांमध्ये पती, पत्नी, मुलगा, मुलगी, आई वडील, भाऊ बहीण, मामा, त्यांची मुले येतात. हे अवयवदाते गरजू व्यक्तीवरच प्रेम किंवा आत्मीयता असल्यामुळे अवयवदान करू शकतात. ब्रेन डेड, ज्याला सामान्य भाषेत मेंदू मृत झालेला व्यक्ती, श्वास ट्रान्सप्लांट म्हणजे काय? भारतात अवयवदानासाठी केंद्र सरकारची नॅशनल ऑर्गन आणि टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन, नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन ही संस्थेमध्ये करण्यात आलेलं अवयवदान. डॉक्टरच्या माहितीनुसार काही वेळा अवयवदानासाठी गरजू व्यक्तीच्या कुटुंबातील लोक तयार असतात, मात्र रक्तगट मॅच झाल्यामुळे किंवा इतर